नमस्कार मित्रांनो, आज आपली महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री आणि महाराष्ट्राची क्रश म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजेच ऋता दुर्गुळे हिच्या जीवनशैलीविषयी माहिती घेऊ. ऋताचा जन्म महाराष्ट्रातील मुंबई या ठिकाणी 12 सप्टेंबर 1984 साली झाला. कोकणातील रत्नागिरी हे तिचं मूळ गाव. तरी ऋता लहानपणापासूनच मुंबईमध्ये राहते. ऋताच्या आईवडिलांचे नाव दिलीप दुर्गुळे व निलिमा दुर्गुळे असे आहे. शिवाय ऋग्वेद दुर्गुळे हा ऋताचा लहान भाऊ आहे. ऋताने नुकतेच हिंदी मालिकेमध्ये दिग्दर्शन करणाऱ्या प्रतीक शहा याच्यासोबत लग्न केले. ऋताचे शालेय शिक्षण मुंबई या ठिकाणी पूर्ण झाले. ऋताने मुंबईतील रुईया कॉलेजमधून आपले ग्रॅज्युएशन पूर्ण केले. अभिनयाचे कोणतेही बाळकडू नसताना ऋताने कॉलेजमध्ये असताना अभिनय आणि दिग्दर्शन करायला सुरुवात केली. पुढचं पाऊल या मालिकेमध्ये ऋताने सहदिग्दर्शन केलं. यानंतर ऋताने 2013 दुर्वा या लोकप्रिय मालिकेमध्ये मुख्य भूमिका साकारली. यानंतर ऋताने 2013 मध्ये फुलपाखरू या मालिकेमध्ये वैदेही नावाची भूमिका साकारली. या मालिकेमुळे ऋता घराघरात पोच महाराष्ट्राची लाडकी क्रश म्हणून ती प्रसिद्ध झाली. यासोबतच ऋताने दादा एक गुड न्यूज आहे या लोकप्रिय नाटकात मुख्य भूमिका केली. याबरोबरच स्ट्रॉबेरी शेक या मराठी शॉर्ट फिल्ममध्ये सुद्धा तिने काम केलेले आहे. 2021 मध्ये ड्युएट या वेबसिरीजमध्ये तिने काम केले. जी युवावरील रायझिंग स्टार या मराठी रियालिटी शोचे सूत्रसंचालन ऋताने केलेले आहे. मन उडू उडू या मालिकेमध्ये तिची दीपिका नावाची भूमिका होती. या भूमिकेमुळे तिला खूप मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी देखील मिळाली. ऋताला वेगवेगळे पुरस्कार देखील मिळालेले आहेत. 2019 रोजी संस्कृती कला दर्पण महत्त्वाचा पुरस्कार ऋताला मिळालेला आहे. ऋताला फोटोग्राफी व डान्सिंग या दोन्ही गोष्टींमध्ये खूप रस आहे. अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.